आणि याच बातम्या आता पाहूयात सविस्तर। नागपुरात संघाच्या दसऱ्याची सुरुवात पथसंचलन झाली। संघाच्या बदललेल्या गणवेशाचं पहिल्यांदाच हे पथसंचलन होतंय। यात स्वयंसेवकांचे व्यावसायिक गट आणि महाविद्यालयीन गट आहेत। सरसंघचालक मोहन भागवतांनी या संचलनाला सलामी दिली। रेशीमबागेत होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हजेरी लावली आहे। तर भारतीय आर्थिक सेवेतून निवृत्त झालेले सत्यप्रकाश राय हे प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित आहेत। सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी फोनवरून आपल्या सोबत आहेत। सरिता, नव्या गणवेशामध्ये संचलनाला सुरुवात तर झाली, आता सगळ्यांचं लक्ष आहे ते सरसंघचालकांच्या भाषणाकडे। अगदी बरोबर दीपक, काय बोलणार आहेत सरसंघचालक हे संपूर्ण देशासाठी महत्त्वाचं आहे। नुसतंच भाजपासारख्या राजकीय पक्ष किंवा संघ परिवारातील स्वयंसेवक यांच्यासाठीच नव्हे तर इतर राजकीय पक्ष सुद्धा लक्ष देऊन आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की परवाच्याच आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की यावेळेचा विजयदशमीचा उत्सव जो आहे तो भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि विजयदशमी म्हणजे आपल्याकडे सीमोल्लंघन असं मानलं जातं आणि सीमेचं रक्षण, सीमोल्लंघन हे सगळं आजच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे। मोहन भागवत यांनी एक बेसिक प्रतिक्रिया या बाबतीत आधीच दिलेली आहे, मात्र आज ते काय बोलतील हे यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण येत्या काळात देशाची फॉरेन पॉलिसी काय आहे, काय देश करू इच्छिते हे महत्त्वाचं आहे आणि संघाचा अजेंडा आणि केंद्र शासनाचा अजेंडा हा फार काही वेगळा नाही। त्यामुळे मोहन भागवत हे काय बोलतात याकडे देशाचं आणि राजकीय पक्षांचं लक्ष नक्कीच राहील। सरिता, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा विजयादशमीला संघाचं नव्या गणवेशामध्ये पथसंचलन पार पडलेलं आहे। त्यानंतर झेंडावंदन झालं आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते आहे।